पण हे सगळे प्रयोग करताना आता तुम्ही वयाच्या अशा टप्प्यामध्ये आलेला आहात जिथे एक्सपिरियन्स्ड असं आपण तुम्हाला, ज्येष्ठ मी नाही म्हणणार, एक्सपिरियन्स्ड म्हणेल मी, की एक्सपिरियन्स्ड तुम्ही आहात. आता तुम्हाला मागे वळून बघताना असं वाटतं की अरे मी हे करायला पाहिजे होतं किंवा हे मी नको करायला पाहिजे होतं. म्हणजे अनेक अशा महिला ज्या मला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवर भेटतात तेव्हा त्या म्हणतात की कदाचित मी ग्रॅज्युएशनला असते त्या टप्प्यावर मला कुणी गायडन्स करणारं मिळालं असतं तर माझ्या करिअरला चांगली दिशा मिळाली असती किंवा आणखीन मी वेगळं काहीतरी करू शकले असते. किंवा बऱ्याच जणी असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मला जर सपोर्ट मिळाला असता घरनं तर मी आणखीन काहीतरी वेगळं करू शकले असते. सो असे साधारण 40 किंवा 45 नंतर बऱ्याचदा असं हे सुरू होऊन जातं, ब्लेमिंग म्हणूया आपण, किंवा महिला त्या पद्धतीनं विचार करतात असं म्हणायला हरकत नाही. आज तर तुम्ही 70s जाता आहात, तर मागे वळून बघताना तुम्हाला असं वाटतं का की मी हे केलं असतं तरी मी हे जास्त छान केलं असतं, किंवा हे केलं असतं तरी हे मला आणखीन चांगल्या पद्धतीनं करता आलं असतं? मागे वळून पाहताना काही वेगळं होईल का किंवा काही चुकले का असं खरं मनात कधी नाही आलेलं. कधीतरी असं वाटलेलं आहे की अरे आपल्याकडे खूप पैसे असते ना तर आपण आणखीन खूप काहीतरी छान केलं असतं. आणि असं म्हटलं की माझा मुलगा म्हणतो चुप, असलं काही बडबडू नकोस, तुझ्याकडे जेवढं आहे तेवढं. खूप पैसे असते तर आळशीप्रमाणे घरातच बसले असतेस, काही काम केलं नसतंस. ते सुद्धा खरं आहे, मला माहिती नाही. पण फक्त एक कधी कधी वाटतं की हे मी करत गेले स्मिताले वाढवत गेले, पण माझ्या जबाबदाऱ्या, माझ्या हाताखाली अनेक शिक्षक म्हणजे स्मितालेमध्ये पण आहेत किंवा चांगले नृत्य, तर त्यांच्याकडे जबाबदाऱ्या मी खूप आधीपासून द्यायला पाहिजे होत्या. ते मी केलं नाही. आता देते आहे, जबाबदाऱ्या देते आहे, पण आता कसं इतकी वर्ष त्यांना सवय झाली की जलमताई सगळं करतात. अरे आता आपल्याला करायला पाहिजे. हे सगळं ऑर्गनायझेशन्स ते मी केलं नाही. आणि ते मला आता जाणवतं की मी ते आधीपासून केलं असतं. कारण आता कधी कधी चिंता वाटते की स्मिताले नंतर नीट चालेल का. मग वाटतं नाही नाही चालेल ना, ही पोरं आहेत ना, करतीलच ते. पण हेच मी जर आधी सुरू केलं नो नो विच इज रॉंग. असं नको व्हायला. आपली बेबी असली तरी ऍक्च्युअल बेबी आपली मोठी झाली की जाते की नाही. हा, मग तसं हे आपण जे काम करतोय ते हे, आणि हे मला सगळ्यांना सांगायचंय की स्त्री असो पुरुष असो कोणी असो, आपण काहीतरी सुरू केलंय म्हणजे ते आपलंच आहे, आपलंच लोकांनी ऐकायला पाहिजे. हे बरोबर नाही. आपण मोकळं राहिलं पाहिजे. आपण, आणि मी तशी पहिल्यापासून मोकळी आहे, पण समहाव पूर्ण जबाबदारी उशिरा द्यायला लागले मी. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या त्या टप्प्यावर ते कळतही नाही, कारण तुम्ही ऑर्गनायझेशन रन करायचं ट्रेनिंग नाही घेतलेलं. तुम्हाला नृत्याचा आनंद द्यायचा होता. आणि नंतर हळूहळू एक एक गोष्ट वाढल्यानंतर मला असं वाटतं की मग त्याचा पसारा वाढत जातो आणि मग या गोष्टी होत जातात.